शाळेचे आणि कॉलेजचे दिवस आठवतील हे वाक्य वाचा. वाक्य वाचून झालं असेल तर घोकंपट्टी या शब्दाच्या अर्थाचा एक अंदाज बांधून बघा. हवं तर व्हिडिओ थांबवा आणि वाक्य पुन्हा वाचा, पण या शब्दाचा अंदाज घ्या. अंदाज बांधून झाला असेल तर चला आता घोकंपट्टी या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया आणि पाहूया तुमचा अंदाज किती अचूक होता. घोकंपट्टी हा शब्द दोन भागांनी बनलाय, घोकणे आणि पट्टी. घोकणे म्हणजे एखादी गोष्ट न समजून घेता फक्त ती पाठांतर होईपर्यंत वारंवार गुणगुणत राहणे, तोंडपाठ करणे. आणि जुन्या काळात मुले ज्या पाटीवर किंवा पट्टीवर लिहून हे पाठांतर करायची, तिथून हा शब्द तयार झाला, घोकंपट्टी. याचा अर्थ असा की विषयाचा गाभा किंवा त्यामागचे तर्कशास्त्र न समजून घेता केवळ माहिती डोक्यात कोंबणे आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवर ती ओतणे. वाक्यात सांगायचे तर विषय समजून न घेता केवळ घोकंपट्टी केल्यामुळे ऐन मुलाखतीच्या वेळी त्याला महत्त्वाचे मुद्दे आठवलेच नाहीत. थोडक्यात काय तर घोकंपट्टी तुम्हाला परीक्षेत गुण मिळवून देऊ शकते, पण आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर घोकण्यापेक्षा विषय समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. पाठांतर बुद्धीला मर्यादित करते आणि आकलन ज्ञानाला अथांग करते. आपल्या वर्गात एखादा तरी असा मित्र असतो ज्याला गणितातले किंवा विज्ञानातले सूत्र कसे आले हे ठाऊक नसते, पण त्याचे संपूर्ण पानच्या पान पाठ असते. असे मित्र मैत्रिणींना कमेंट्समध्ये टॅग करा आणि तुम्ही तुमच्या शालेय जीवनात कधी कोणत्या विषयाची भयंकर घोकंपट्टी केली होती का, तो विषय देखील कमेंट्समध्ये लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच मराठी शब्दांचा प्रवास चालू ठेवण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.